आता बऱ्याच वेळेला आपल्याला डॉग याच्याबद्दल लिहायचं असतं. मग आपण मराठीमध्ये वाक्य जर पाहिलं, माझ्याकडे एक पाळलेला कुत्रा आहे. माझ्याकडे आपल्याजवळ एखादी वस्तू असणे किंवा एखादा प्राणी असणे यासाठी आपण काय करतो, आय हॅव. वर्तमान काळ असल्यामुळे आपण काय केलं, हॅव वापरलं. आय हॅव आपल्याकडे काय आहे, एक आहे, यासाठी पाळलेला कुत्रा, पेट डॉग. आय हॅव अ पेट डॉग म्हणजेच माझ्याकडे एक पाळलेला कुत्रा आहे, त्याचे नाव मोती आहे. आपण यासाठी इट वापरतो, इट्स. आपण मुलासाठी किंवा मुलीसाठी, व्यक्तीसाठी ही, शी वापरतो, परंतु या ठिकाणी मोती हा प्राणी आहे, त्यामुळे आपण इट वापरलेला आहे. त्याचे नाव मोती आहे. इट्स नाव, नेम. आणि आहे वर्तमान काळ आहे, त्यासाठी इज वापरूया. इट्स नेम इज मोती, म्हणजेच त्याचे नाव मोती आहे. त्याचा रंग काळा आहे. परत या ठिकाणी त्याचा यासाठी आपण वापरलेला आहे इट्स. आता रंग त्याचा कसा आहे, काळा. इट्स ब्लॅक कलर असं लिहू शकतो, किंवा इट्स ब्लॅक इन कलर. त्याचा रंग काळा आहे. इट्स ब्लॅक इन कलर.